नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर। दिनांक 27 जुलैचा हवामान अंदाज। उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज। आज कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानमध्ये असून ते परत उत्तर प्रदेशकडे जाईल। त्यामुळे आता राज्यातील पावसाचे प्रमाण कमी झाले असून आज नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात तसेच कोकणात तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्याच्या इतर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील। एखादे दुसरे ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडू शकतात। तसेच नंदुरबार, जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व भाग, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तसेच नांदेड जिल्ह्याचा दक्षिण भाग, लातूर जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच राज्यात इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील। जर या जिल्ह्यापैकी एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील। बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील। तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील। महत्त्वाचे, मी दिनांक 25 जुलै रोजी एक अंदाज दिला होता की अरबी समुद्र गेले 2 महिने शांत असून त्यामध्ये कोणतीही सिस्टम्स तयार झालेली नाही, परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये एखादी दुसरी सिस्टम्स तयार होण्याची शक्यता आहे असे सांगितले होते। त्याप्रमाणे दिनांक 6 ऑगस्टपासून देशाच्या दक्षिण भागात असणाऱ्या तामिळनाडू राज्यात एका चक्राकार वाऱ्याची निर्मिती होणार असून ते केरळ राज्यात येऊन ते नंतर पश्चिम किनारपट्टी भागातून उत्तर दिशेस सरकत आपल्या कोकण विभागाकडे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्या राज्यातील कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यात दिनांक 8 ते 13 ऑगस्टपर्यंत भाग बदलत पावसाची शक्यता राहील। यामध्ये 1 ते 2 दिवस पुढे मागे होऊ शकतात। यामध्ये आणखीन काही जिल्ह्याची वाढ पण होण्याची शक्यता राहील। सदर काळात या जिल्ह्यापैकी काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। याबद्दलची सविस्तर माहिती ऑगस्ट महिन्यात दिली जाईल। सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।